तुम्हाला निश्चितपणे आशीर्वाद देत राहतील एवढं मी निश्चितपणे दादा तुमच्याबद्दल सांगू शकतो. एकदा दादांचं आणि बहिणींचं मी विनंती करतो आदरणीय श्री रमाकांत नामदेव कोळी यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचावर यावं. आदरणीय श्री खरं तर हा सन्मान आपल्या मावळ्यांचा आहे. तर ज्यावेळेस शिलेदार पुढे चालत होते करत होते त्या अशा मावळ्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हातातील सोन्याचं कळ द्यायचे तुमच्यासाठी कळ या ठिकाणी मिळणार नाहीये, परंतु प्रेमाच्या टाळ्या निश्चितपणे आम्ही देऊ शकतो. जोरदार टाळ्याने आपण त्याचा या ठिकाणी सन्मान करूया. मी विनंती करतो आदरणीय श्री नंदकुमार पवार साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. मंचावर गेला जातो आहे. थोडा पाठी पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समिती 17 वर्षाचा संघर्ष आणि 17 वर्षाच्या या संघर्षामध्ये आजचा हा विजयाचा दिवस, आनंदाचा दिवस, चैतन्याचा दिवस, आल्हाददायक दिवस या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आपल्या बांधवाचा होतोय. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याचं या ठिकाणी कौतुक करूया. प्रेमाचं आणि सौंदर्याचं पुढील सन्मानित केले जाते मान्यवर पाहुण्यांना. एका जोरदार टाळ्याने आपण त्यांचं या ठिकाणी कौतुक करूया. केल्यानंतर फुलांचा फुलहार तयार होतो. मोत्यांना मोती जोडत गेल्यानंतर मोत्यांपासून कंठा तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेल्यानंतर माणुसकीचं एक सुंदर असं नातं तयार होतं. हे माणुसकीचं एक सुंदर नातं आहे. एका व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं देखील खूप मोठं योगदान या संपूर्ण सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढील सन्मान आपल्या कर्तृत्वाचा आहे, आपण करत असलेल्या कार्याचा आहे. हा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारत आहात. एका जोरदार टाळ्याने आपण त्यांना शुभेच्छा देऊया. सन्मानित करावं. त्यानंतर पुढील आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांचं मौलिक मार्गदर्शन देखील लाभणार आहे अशा मंजुळाताईंचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. एकदा जोरदार टाळ्या. एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर पुढील सन्मान. दाम्पत्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला. आपल्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर त्यांनी केला आणि आज स्त्री एका पुरुषाच्या एक पाऊल पुढे आहे हे शाश्वत सत्य समाजात खूप मौलिक सहकार्य केले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रचंड मेहनत. तरी त्यांच्या स्मृती आपल्या हृदयामध्ये चिरकाल टिकलेल्या आहेत आणि टिकून राहतील. मग ज्यांना खूप सारे योगदान दिलं होतं ते अर्थातच कैलासवासी नगरराजी शेख उरण, त्यानंतर कैलासवासी जगन्नाथ पाटील हनुमान कोळीवाडा आणि कैलासवासी यशवंत गोमा पाटील कोळी गव्हाण कोळीवाडा याच आपल्या हयातात नाही आहेत, परंतु आज या आंदोलनाचा विजय जे होतोय त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय. आपण एका जोरदार टाळ्यांनी त्यांना
त्यांचं कौतुक करूया आणि 1 मिनिटाची एक श्रद्धांजली तत्काळ आपण त्यांना या ठिकाणी देऊयात. मी सर्वांना विनंती करेन की आपण त्यांना या श्रद्धांजलीतून वाहत आहोत. निशब्द होतील शब्द दयाचे, बोलतील ती फक्त आणि फक्त हृदयाची स्पंदने. परेड सावधान होगे, सावधान. ओम शांती शांती. प्रत्येकाने आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. पुढील कार्यक्रम गोष्टींपेक्षा या 3 व्यक्तींपेक्षा 4थ्या व्यक्तीचा धोका हा समाजाला जास्त असतो, जो घरी बसून फक्त बोलण्याचं कार्य करतो. मी म्हणतो या यशामध्ये विरोधक होते, परंतु विरोधाला न जुमानता या थोर माणसाने आपल्या विचाराला पुढे घेऊन हे विजय मिळवलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या विजय रथावर साहेबांचा या ठिकाणी सन्मान हा आदरणीय श्री राजेशजी कोळी, गव्हाण कोळीवाड्याचे सन्माननीय उपाध्यक्ष यांना या ठिकाणी करावायचा आहे. तर मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मान करण्यासाठी मंचकावर यावं. हा जो कार्यक्रम आहे, हे जे कार्य आहे त्या कार्याचा सन्मान आहे. आणि गव्हाण कोळीवाडा काय, बेलपाडा कोळीवाडा काय, हनुमान कोळीवाडा काय किंवा उरण कोळीवाडा काय, साहेब तुम्ही जे केलेलं काम आहेत ना, ही माणसं मरेपर्यंत विसरणार नाहीत. या सन्मानात किती कटू अनुभव आले, किती गोड अनुभव आले. हे आंदोलन सांभाळत असताना इतर आंदोलन आणि कशी सांभाळली या सगळ्यावर एक प्रकाश टाकण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. तर मान्यवरांचं मार्गदर्शन पण या ठिकाणी मनोगत होईल. सुरुवातीला मी विनंती करणार सन्माननीय सो मंजुलाताई पाटील यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मंचकावर यावं. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याचं स्वागत करूया. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. मी म्हणत नाही, आमचे ज्ञानोबा राय म्हणतात. केव्हा म्हणतात की जसा हा आज आगळा वेगळा सोहळा, की ज्ञानदृष्टी खरोखर हरपली. पण कुणामुळं, कशी हरपली? जसा आजचा हा तुमचा सोहळा आहे, मी थोडंसं वेगळं सांगेन की असे सोहळे होण्यासाठी खूप काही करावं लागतं. दुःखाशिवाय सुख मिळत नाहीये, निराशेशिवाय यश पदरात येत नाहीये आणि पराजयाशिवाय जयही नाहीये. आणि अशा या उपस्थित असणाऱ्या मंचावरच्या तुम्हा आम्हा सगळ्या नरनारींच्या गोड व्यक्तिमत्वाशिवाय आजचा सोहळा होणे नाही. सगळ्यांचा सिंहाचा वाटा आजच्या कार्यक्रमात आहे. वरच्या आहेत मान्यवर बसलेले, त्यांनी खूप खस्ता खाल्ल्यात, खूप वाटाघाटी केल्यात वेगवेगळ्या प्रकारे. जसं आता ह्या भाऊंनी मांडलं की शिवबांचं हे आमचं राज्य, स्वराज्य मिळवताना त्यांनी काय गरिबी वाटा कशा असतील, काय असतील, शत्रूला न दुखवता काबीज करणं आणि स्वराज्य मिळवून घेणं जितकं महत्वाचं होतं, तितकं ह्या लोकांनी तसं करून आपल्या पदरात आजचा सोहळ्याचा दिवस. एक उदाहरण पण सांगेन थोडंसं की मी ज्या भागात काम करते, कष्टकरी महिला आघाडी आहे, महिलांचं एक संघटन आहे आणि त्या संघटनेबरोबर मी काम करते. त्या संघटनांमध्ये सुद्धा असे वेगवेगळे लढे झालेले आहेत. अनेक वर्ष आम्ही लढतच आलेलो आहोत. एकत्र हे ही सुरुवात असते. आज तुम्ही सगळेजण एका याच्यात बांधले गेले, ती खऱ्या अर्थाची प्रगती आहे. पाटणी पंढरपूर हे आमच्या खाडीचं नाव. या पाटणी पंढरपूर खाडी क्षेत्रामध्ये आम्ही अशाच प्रकारचे महिला पुरुष लढत राहिलो. 750 एकर आमची खारे पाण्यात भिजणारी 7 वर्षाची जमीन पुनर्स्थापित करण्याचं तुमच्यासारख्यांच्या महिला पुरुषांनी यश मिळवलेलं आहे. ते विजयाचे प्रतीक गुढीपाडव्याला झालं होतं. 2002च्या पाडव्याला पहिली गुढी तुमच्यासारख्या बांधवांनी, तिथल्या महिलांनी कुठे उभारली असेल? गावात नाही. ज्या ठिकाणी आमच्या खांडी बांधून झाल्या, बाहेर कटेला जे तडे गेले होते,
ज्या ठिकाणी आम्ही पहिली गुढी उभारली, जसं राम वनवासात आल्यावर अयोध्येत पहिली गुढी असेल, तर आमच्या महिलांनी त्या खाडीवर पहिली गुढी उभारली. हा सुद्धा एक मिळालेला लढ्याचा यश आहे. धरमतर खाडीमध्ये तुमच्या सारखेच मच्छीमार बंधू लढतायत, काम करतायत. त्यांचीही उपजीविकेवर गद्दार इंडस्ट्रियल आल्यामुळे कंपन्या आणण्यात आल्या. तिथेही अशाच प्रकारचे लढे केले. तिथेही तिथल्या लोकांना पैसे पुनर्वसन म्हणून त्यांचं करून घेतलं, नुकसान भरपाई मिळवली. रस्त्यावरची जशी आंदोलनं झाली तशी खाडीतली आंदोलनं, बोट रोको आंदोलनं करण्यात आली. कलेक्टर असो, सचिवालय, सगळीकडे त्यांच्यासारखेच फिरणारे आमचे लढवय्ये पण चालतो. म्हणतो ना, आपल्या आजी म्हणायच्या, सुपातलं जात्यात जाणार राहिलं, इतिहास खोटं कधी सांगणार नाही. जेव्हा जेव्हा इथे आपल्याला म्हणतो विकास हवाय, विकास म्हणजे काय? जर विकास येत असेल तर दुसरीकडे तुमच्या आमच्या सामान्यांचा विनाशही व्हायला कारण असते. आणि ह्या विनाशामध्ये आपण नेहमी म्हणतो की आम्ही आज जात्यात असलो तरी तुम्ही उद्या सुपातलं येणार आहात. भाऊंनी मागाशी सांगितलं, कोरोना अशाच व्यक्तींसाठी आला असावा असंही मला वाटतं. जास्त मेले ते असेच लोक मेले. तुम्ही म्हणाल काही बाई बोलते, खरं सांगतो. 42 आदिवासी वाड्या, 112 गावं आम्ही भर कोरोनामध्ये फिरलेले आहेत. उदाहरण शिवकर इथे आहेत, ह्या वयात तेही आमच्या बरोबर फिरलेले आहेत. जे काही आमच्याकडे असेल ते आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवणं, तुमच्या सारख्यांपर्यंत झोळी फिरवणं. माझ्या आदिवासीला जगायचंय, काम करू शकत नाही, कोरोनामुळे वाडी सोडता येत नाही, अशांसाठी जगवायचं काम केलं. त्यावेळेला माणसं कशी असतात ह्याची ओळख आपल्याला कोरोनाने करून दिली. जगणं आणि जगायला शिकवणं ह्या दोन गोष्टी फार वेगळ्या आहेत. ज्याच्याकडे आहे त्याला जगता येत नाही. 20 किलोचं 100 किलोचं पोतं कोण उचलतं? ज्याच्याकडे पैसा नाहीये तो उचलतो, राबणारा माझा माणूस उचलतो. आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला 100 किलोचं पोतं उचलता येत नाही. सत्य हे कटू असतं. मी म्हणत नाही, तुला देशपांडेने आम्हाला सांगितलेलं. त्यामुळे आजचा जो लढा, आजचा आपला विजय अशाच प्रकारचा आहे. आज सांगितलं भाऊनी, 850 एकर जमीन आम्ही आदिवासींना मिळवून दिली. अशाच प्रकारचं लढलो. आमचा हक्क अधिकार काय आहे हे सरकारला दाखवून दिलं. आमच्या संसारावर आलेलं कुऱ्हाड का असू शकतं, कशी असू शकतं हे दाखवून दिलं आणि आमच्या जमिनी मिळवून दिल्या. इथला लढाई तुमचा तसाच झाला. इथल्या ज्या बसलेल्या भगिनी आहेत, काही बंधू आहेत, लहान लहान लेकरं घेऊन आमच्या बर्डावाडी सेंटरला 5-5 दिवस येऊन राहिले, 2-2 दिवस येऊन राहिले. कशासाठी आले? मजा मस्ती म्हणून नाही आले. तिथे येऊन इथले लढे सोडवायचे असतील, इथे आमची पुनर्स्थापित करायचं असेल, आम्हाला आमचे नुकसान भरपाई मिळवायचं असेल तर तोडा आणि फोडा या तत्वावर नाही, शांततेच्या मार्गाने जाऊन करायचं. ते कसे असावे? कारण संघटन प्रत्येक वेळा संघटनेची ताकद ही वेगळी असते. संघटनेला आपण बांधायचं असेल, सगळ्यांची ताकद एकत्र करायचं असेल तर प्रत्येक गोष्ट शिकून घेतली पाहिजे. आणि तिथे आम्ही खेळाद्वारे, कलापथकाद्वारे, पथनाट्याद्वारे त्यांना शिकवलेलं आहे. प्रत्येक जणाला फक्त भाषण करून नाही सांगितलं. तर तिथे गेल्यानंतर आपण कसं लढाई केली पाहिजे, कसा आपला प्रश्न सोडला पाहिजे आणि आपल्या पदरात कसं मिळवून घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत बर्डावाडीमध्ये 100 किलोमीटरवर येऊन या इथे बसलेल्या प्रत्येक माणसाने शिकून घेतलेला आहे. संघटक म्हणून काम केलेलं आहे. लहान लहान लेकरे घेऊन आले, तिथे राहून शिकले आणि इथे या लढ्याला रमेश भाऊ बसलेत. आज खूप लढवय्ये इथे बसलेले आहेत. त्यांच्या साथीला साथ देण्याचं काम त्या मार्गदर्शनातून केलेलं आहे. प्रत्येक वेळेला आपण म्हणतो सुकलेलं फूल सुगंध देऊन जातं, गेलेले क्षण आठवणी देऊन जातात. तर काही माणसं अशी आहेत की शब्दातून आपल्याला जगण्याचं सार देतात, तर काही माणसं त्यांच्या विचारातून आपल्या कृतीचा प्रवाह बदलायला भाग पडतात. आणि हे सगळं केलं म्हणून आज सुंदर असा दिवस उजाडलेला आहे. मागे बॅनर वाचला मी, अतिशय सुंदर, आजचा विजयी मेळावा. आज
आज तुम्ही खऱ्या अर्थाने विजयी झाले, विजय मिळवला. आणि तो कसा साकार करायचा, तो विजय तुम्ही कसा करायचं, त्याच्यासाठी आज तिथे वाचलं मी स्नेहभोजन. किती सुंदर त्याची सांगड घालण्याचं काम केलेलं आहे बघा. मागच्या वेळेस मी आले, गव्हाणकडे आपली एक मीटिंग होती, एक छोटासा तिथे एक गाडा घेतला होता. खाडीची किनारी छोटासा गावरान मच्छीमारा राजा आहे माझं नाव. जसा आमचा डोंगराच्या किनारी आदिवासी राजा, तसा इथल्या खाडीमध्ये काम करणारा हा इथला राजा. आणि त्या राजाचा विजय म्हणजे आमच्या शिवबांचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं. मला बोलायला संधी दिली, मी थोडक्यात माझं मनोगत आवडले. जिंदाबाद. पुढील मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय श्री नंदकुमार पवार साहेबांना की आपण आपलं. नमस्कार. आज खरं म्हणजे या संपूर्ण उरण तालुक्याच्या इतिहासामध्ये हा दिवस सुवर्णाक्षराने नोंदवला जाईल याबद्दल काही शंका नाही. आणि या विजयी लढाईचं मी एक हिस्सेदार झालो, साक्षीदार झालो, याचं प्रचंड समाधान आज मला आहे. थोडक्यात ही उरणची मंडळी आणि मी आमच्या ऋणांना बंध जोडले ते 2007 साली. मला अनेक लोकांनी सांगितलं की तुमचे समाज बांधव आज अडचणीमध्ये आहेत, त्यांना काहीतरी मदत करावी. या मंडळीची आमची भेट झाली होती 2007 साली एका वर्कशॉपमध्ये. आणि वर्कशॉप संपल्यानंतर यांनी आम्हाला गाठलं आणि सांगितलं की अशा अशा समस्या सुरू आहेत, काहीतरी केलं पाहिजे. आणि मला विशेष सांगण्यात आलं की तुमचे बांधव आहेत, तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, तुमच्या पाठी आम्ही राहू. आणि खरं म्हणजे या लढ्याला सुरुवात झाली 2007 साली, जेव्हा सिडको इथली प्लॅनिंग अथॉरिटी ज्याने 2700 मीटर 27 किलोमीटरचा एक बांध घातला आणि त्या बांधाद्वारे भरतीचं पाणी आत येऊ नये याचं प्रयोजन केलं. आणि खाडे आणि मँग्रोव्ह ही सुकायला लागली, मच्छीमारांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला. आणि त्या अनुषंगाने 2013 साली पहिलं पिटिशन याचिका दाखल केली. आमचे रामदास कोळी साहेब, रमेश कोळी साहेब, दिलीप कोळी साहेब आणि सर्वात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या प्रियांका रमेश कोळी यांनी हा लढा सुरू झाला. लढ्याचे सूत्रधार किंबहुना हिरोईन ही लोक आहेत. 2015 साली कोर्टाचा निर्णय आला, माननीय NGT नॅशनल हरित लवाद. या लवादाने बहुतेक निर्णय आपल्या फेवरमध्ये दिले, आपल्या बाजूने दिले. तेव्हाचे जज किनगवड साहेब आणि देशपांडे साहेब यांना खरं म्हणजे समाजातर्फे धन्यवाद द्यायला पाहिजे की त्याने बऱ्याचशा गोष्टींची उपलब्धता सुविधा म्हणा आपल्याला देऊ केली, जेणेकरून मराठी ट्रान्सलेशन म्हणा किंवा मराठीमधलं संभाषण म्हणा बिना पैशाने वकील देऊ केले आपल्याला. पण आमच्या रमेश कोळी, रामदास कोळी हे वकिलांपेक्षा कमी नाहीत. यांची प्रचंड मेहनत याच्यामध्ये आहे. आणि मला अभिमान वाटतो रमेश कोळी साहेबांचा की एखाद्या वकिलांना देखील लाजवेल अशी प्रगल्भता त्यांच्यामध्ये आहे, एवढं टॅलेंट त्यांच्यामध्ये आहे. त्यांचं क्राफ्टिंग ज्या पद्धतीने करतायत ते खूप वाखाणण्यासारखं आहे. त्याचबरोबर आमचे दिलीप कोळी भाऊ, त्यांना उरणचा प्रत्येक कोपरा माहिती असतो, कुठे भराव चालू आहे, कुठे मँगोज कट झालेत, कुठे नुकसान होत आहे. सातत्याने प्रशासकीय यंत्रणेबरोबर त्यांना संपर्क असतो. कुठे RTI पोहोचवणं, लेटर पोहोचवणं ही कामं ते धडाधडी करत असतात. आता NGTने निर्णय दिला की ही 1630 कुटुंब यांना नुकसान भरपाई द्यावी. त्यांनी 50 लाख यासाठी तरतूद केली की जे फिशिंग एरियाचं खाजण शेताला नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी 50 लाख रुपये वापरले जावे. 5 लाख रुपये तुम्ही नाहक याचिका करताना जो खर्च करावला प्रवासाचा म्हणा किंवा कोर्ट कचेरीचा, त्याचे 5 लाख रुपये द्यावे असा NGTचा आदेश आहे. तर काही लोकांमध्ये गैरसमज आहेत असे की हे तर 2015 झालं होतं, त्याच्यामध्ये विशेष काय. पण मला सांगा 2015ला हा निर्णय झाला होता की 1630 कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, मग ते आज तागात का नाही केले. आता JNTला काय रातोरात माणुसकी आली, त्यांना शानपण सुचलं
तर नाही. ते म्हणतात ना की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. तुम्हाला आम्हाला कल्पना असेल, तुम्ही स्थानिक आहात, मी राहतो मुंबईला, प्रत्येक गोष्टीचा अपडेट घेत असतो आणि इकडची सर्व माहिती मला असते. जेव्हा 4थ्या कंटेनर टर्मिनलचं JNPT काम सुरू केलं, आम्ही ताबडतोब NGT धाव घेतली. NGTला रिक्वेस्ट केली की तुम्ही एक एक्सपर्ट कमिटी गठीत करा. आमचं म्हणणं असं आहे की जो 110 हेक्टरचा भराव तुम्ही प्रस्तावित केलेला आहे, तो भराव CRZ1 एरिया आहे, मड फ्लॅट आहे, इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया आहे. इथे कुठल्याही प्रकारचं प्रोजेक्ट राबवू शकत नाही असा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा आदेश असताना हे जे काही व्हायलेशन होते आहे. आणि जेव्हा पिटिशन फाईल केली तेव्हा JNPT खरं म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. ते म्हणलं वागवं ठरू नये, कारण त्यांनी ताबडतोब फिशरीजला आणि कलेक्टर रायगडला सांगितलं की आम्ही आमची सिव्हिल ॲप्लिकेशन मागे घेतोय. हे जे काय पिटिशन फाईल केले त्याच्यावर थोडासा सॉफ्ट कॉर्नर मिळावा. JNPTला जर सहानुभूती असती तर 2015 साली ते मुंबई हायकोर्टाला गेले नसते या निर्णयाच्या विरोधात, पण ते गेले. पण मुंबई हायकोर्टाचे आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी JNPTची ही जी मागणी होती की ही जिम्मेदारी आमची नाही म्हणून ती फेटाळण्यात आली. याच्या विरोधात ते गेले सुप्रीम कोर्टमध्ये आणि गेली 7 वर्ष हा निर्णय त्यांनी प्रलंबित ठेवला. रमेश कोळी साहेब, दिलीप कोळी साहेब यांच्यासोबत आम्ही फिरतो. या 7 वर्षामध्ये अनेक मोठे सिनियर काउन्सिल आपण अपॉइंट केले. सातत्याने हे प्रयत्न केले गेले की हे प्रकरण निर्णयासाठी यावं, पण 7 वर्षामध्ये लाखो रुपये खर्च केले. मी माझ्या हाताने, मला आठवतंय की रमेश कोळी साहेबांच्या माध्यमातून 4.5 ते 5 लाख रुपये माझ्या हातात दिले, वकिलांना वाटले, पण मॅटर कधीच हिअरिंग आलं नाही, निर्णय कधीच झाला नाही. कारण ते मॅटर तसं म्हणायला गेलं तर खूप सेन्सिटिव्ह होतं. कारण भारतामध्ये जी 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे, त्या संपूर्ण किनारपट्टी भागावर या ऑर्डरचा परिणाम होईल अशी सरकारला एक संवेदना होती. त्यामुळे हा निर्णय सातत्याने पुढे ढकलण्यात आला, राखून ठेवण्यात आला. पण शेवटी आम्हाला जी नवीन टीम मिळाली, अनिता शेनॉय, सृष्टी अग्निहोत्री यांना जेव्हा मी भेटलो तर सांगायचं तात्पर्य असं की माणसाने माणूस होणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जेव्हा न्याय प्रक्रियेमध्ये असता, जज असता, तुम्ही इतर लोकांचं भवितव्य ठरवता, तेव्हा तुम्ही माणूस असणं खूप गरजेचं आहे. आणि मॅडमने तर पैसे घेण्यापासून पण आम्हाला नकार दिला. त्याने सांगितलं की मला समाजासाठी काहीतरी कार्य करायचं आहे, ही संधी माझ्यातून तुम्ही घेऊ नका. पण आपल्याला माहिती आहे की पैसे दिल्याशिवाय कुठलीही कार्य पुढे सरकत नाही. किती आपण भावनेच्या आहारी गेलो तरी पैसा हा प्रत्येक ठिकाणी लागतोच. आणि या सर्व बाबतीमध्ये आमचे रमेश कोळी साहेब, दिलीप कोळी साहेब हे कधीच मागे नव्हते. त्यांनी कुठल्याच वकिलांना या गोष्टीपासून बोलण्याची संधी नाही दिली की त्यांना पैसे नाही पोचले. ॲडव्हान्स पैसे आम्ही देत गेलो. कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्णय लवकर व्हावा, आमच्या समाज बांधवांना न्याय मिळावा. अनेक समाज बांधव आज आजारी पडून किंवा म्हातारे होऊन कोरोनामध्ये देखील बरेच लोक गेले. त्यामुळे या गोष्टीची तातडी होती, घाई होती ते व्हावं. आणि शेवटी हा निर्णय झाला आणि ही सुरुवात आहे असं मला वाटतं की हा अंतिम विजय नाही. पण ते एक निमित्त असतं ना की आपण सातत्याने भांडतोय, प्रयत्न करतो, परिश्रम करतोय, तर आनंदाचे काही क्षण जे येतात लाईफमध्ये त्याचा भरपूर आनंद घ्यावा, जेणेकरून त्या प्रसंगातून एक ऊर्जा मिळते, एक दिशा मिळते. आजही अनेक यंगस्टर आपल्या समाजामध्ये आहेत. त्यांना मी आव्हान करेन की आपण पुढे यावं. आता आमचे समालोचक ज्या पद्धतीने त्यांनी जे समालोचन केलं ते खूप उल्लेखनीय आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी उलगडा केला की आपण स्वतः एकटं माणूस खूप ताकदवान असू शकतो. कमजोरी फक्त आपल्या मनामध्ये असते की मी काय करू शकतो. पण तुम्ही जर विचार केला तर तुम्ही जग बदलू शकता. आणि ही सुरुवात आहे. सर्वांनी एकत्र यावं, कोणाच्या आफामध्ये बळी पडू नये. जे जेन्युनली काम करतायत, इमानदारीमध्ये काम करतायत, रमेश कोळी म्हणा किंवा रामदास कोळी म्हणा, दिलीप कोळी म्हणा, परमानंद कोळी म्हणा, ही मंडळी खरं म्हणजे संत बोलण्याच्या कोदीचे आहे. त्यांचं कार्य असं आहे, त्यांना संत बोललं गेलं पाहिजे, कारण त्यांनी समाजासाठी कार्य केलेलं आहे. यांना अनेक आमिषं दाखवली गेली, पैशाची आमिषं दाखवली गेली, सोन्या चांदीचे दागिने त्यांना ऑफर केले,
पण ते कधी त्या प्रलोभनाला बळी नाही पडेल. ही लढाई आपली सुरूच राहील. या अनुषंगाने अजून एक गोष्ट मला सांगवायची वाटते की आपण गेल्याच महिन्यामध्ये एक युनियनची स्थापना केलेली आहे, महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियन. या युनियनच्या माध्यमातून आपण जे गरीब आपले कोळी आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, जे हाताने मासेमारी करतात, छोटे जाळे वापरतात, बिना होड्याने मासे पकडतात, किनारपट्टी भागामध्ये मासे पकडतात, या लोकांची सरकारी दप्तरी कुठे नोंद नव्हती आजपर्यंत. आणि आता मच्छीमार एक कामगार झालेला आहे आणि शासनाच्या दरबारी कामगारांच्या हिताचे जे पण निर्णय होतील ते आपल्याला लागू पडतील असा आमचा प्रयत्न राहील. त्यामुळे मी प्रत्येक भगिनींना आणि बांधवांना विनंती करू इच्छितो की आपण या युनियनचं सदस्यत्व घ्यावं, जेणेकरून भविष्यामध्ये येणारे जे लाभ आहेत ते आपल्याला जरूर मिळावे. जास्त काही बोलत नाही, मला वाटतं जेवायची वेळ झालेली आहे आणि मग लक्षात ठेवणं विचारित होतं. मी पुन्हा एकदा या उरणच्या टीमला धन्यवाद देईन, आपल्या सर्वांना धन्यवाद देईन की असं संघटित व्हा, लढत राहा, यश तर नक्कीच मिळेल. धन्यवाद. जय हिंद. खूप खूप धन्यवाद. आपले आश्वासित करणारं आणि आव्हान करणारं हे मार्गदर्शन आपल्या जनतेला मिळालेलं आहे. आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या. पुढील चालेल चालेल. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जय श्रीराम जय विजय. आज रोजी मला फार महत्त्वाच्या गोष्टीवर मध्यवर्ती मी बोलणार आहे. आपला जास्त वेळ सांगणार नाही, पण आता जो उहापोह झालेला आहे या सगळ्या गोष्टींसाठी जर महत्त्वाच्या बाबी असतील तर कायदेशीर बाबींची पूर्तता करणे. कायदेशीर बाबी तुम्ही हातात घेतल्याशिवाय कुठलीही पूर्तता त्याची होणार नाही. आणि त्यासाठी मी आज एक माझ्या गेल्या 6 महिन्याच्या अभ्यासामध्ये शिवकर भाऊचे जे जनक आहेत त्यांनी पण मला त्याच्यामध्ये दुरुस्त्या काही करून दिलेल्या आहेत. आणि असं जे काय वक्तव्य तयार झालेलं आहे, जनहित म्हणजे काय, साधू संतांनी जी जनताची सेवा केली, जनता ही जनार्दन आहे आणि आजची सरकार जे आहे त्यांच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा गेल्या 6 महिन्यापासून माझ्या डोक्यामध्ये फार मोठी उलाढाल चालली होती. आणि खरोखरच मला त्या गोष्टीने सगळ्यांनी आधार काढायची पाहिजे आहे. सगळ्यात सांगायचं म्हणजे जनशक्ती म्हणजे नेमकं काय. तुम्हाला खरं सांगतो, पुरुष मंडळींना, आपण पुरुष मंडळी आहे, सर्व प्रकारचे गुण पुरुष मंडळीमध्ये आहे. माझ्या महामाऊलींना सर्व कायद्याची बंधन आहे आणि त्या कसोशीने पाळत आहेत म्हणून आपले संसार उभे, ही फार प्रमुख गोष्ट आहे. आणि ह्या माऊली सगळ्या जर एवढ्या एकत्र येऊन आपल्यासोबत आहेत तर तुम्हाला कुठल्याही लढ्यामध्ये त्याची कमतरता भासणार नाही. त्या कायद्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. हे महत्त्वाचे कायदे आम्ही तुम्हाला आज सांगत आहे. तुमच्या सर्वांच्या मायमाऊलींच्या आशीर्वादाने, या जनसागराच्या आशीर्वादाने, त्या गजाननाच्या कृपेने बाबा मी काय जे मांडणार आहे ते एक एक शांतपणे ऐका तुम्ही. रामदास जनार्दन कोळी, कोकणातील हवालदिल शेतकरी, हे शांतपणे सगळ्यांनी ऐका.
ही नक्की काय आहे. अन्नधान्याच्या बाबतीत सुधारणा केल्या आहेत, बहुतांशीच्या यशस्वी होऊन शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. विशेष म्हणजे वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर वाढती अन्नधान्याची प्रमुख गरज आपल्या देशाला असल्यामुळे वरील विषयी उपक्रम हा सत्य असून ती एक महत्त्वाची लोकांची गरज आहे. पण आज रोजी कोकणातील शेतकरी अगदी हवालदिल झाला आहे. त्याचे प्रमुख कारण हे तसे आहे, महत्त्वाचे आहे. रायगड जिल्ह्यातील विषयाचा जरी विचार केला तरी एकेकाळी भाताचे आधार असलेल्या रायगड जिल्ह्याचे चित्र हे अति दूषित विषारी अशा केमिकल कंपनीचे आधार झाले असून पनवेल, पेण, खोपोली, नागोठणे तसेच रत्नागिरीपर्यंत सर्व विषारी वायू तसेच सर्व कंपनीमधील घातक सांडपाणी बऱ्याच ठिकाणी नद्यांमध्ये सोडल्यामुळे परिसरातील संपूर्ण नद्यांना घाण आणि गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शांतपणे 200 किलोमीटरचा प्रवास करून समुद्राला मिळाले आहे. त्या किनारी लाखो शेतकरी भात शेती, भाजीपाला, इतर अन्नधान्य पिकून उपजीविका तसेच आपल्या देशाची अन्नधान्याची गरज भागविण्याच्या कामी मोलाची कामगिरी करीत असतात. शिवाय पशु पक्षी आणि निसर्ग सौंदर्य चांगल्या तऱ्हेने पालन पोषण होत असते. पण आज रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, खोपोली, नागोठणे, देवस्थे, लोहा, रेवदंडा या इतर भागातील नद्याची स्थिती ही गटारासारखी झाली असून लाखो शेतकरी उन्हाळी पिकांमुळे त्यांचे गुरेढोरे तेच पाणी पीत असल्यामुळे रोगी ओवळ म्हणत आहेत आणि नाईलाजाने त्यांची रोगराई, म्हशीचे दूध, बकऱ्या मेंढ्यांचे शुद्ध तेच पाणी पीत असल्यामुळे सुद्धा मास हे रोगी असणारच. शिवाय उन्हाळी भाजीपाला इतर बागायतीला सुद्धा तेच पाणी वापरत असल्यामुळे त्याचाही परिणाम तोच होणार आणि ह्या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजे मानवी जीवनच धोक्यात, नुसतेच धोक्यात येणार नसून नाना तऱ्हेचे रोग किंवा इतर व्याधी जगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या ज्या भागांमध्ये केमिकल कंपन्यांचे दूषित पाणी सोडले जाते त्या जमिनीमध्ये ती जमीन नापीक होत असून गवत सुद्धा तेथे उगवत नाही. अशी अवस्था सध्या तरी भारतभर आहे. जेथे जेथे केमिकल प्रकार उभार गेले आहेत तेथील अवस्थाही आजही वरीलप्रमाणे आहे. तरी आम्ही आपणास तळमळीच्या कळकळीची विनंती करू इच्छित होती. भारतभूमी ही सुवर्णभूमी आहे. आता सुवर्णभूमी म्हणजे काय तर आपला भारत देश खरोखरच महान देश आहे. कारण केरळ ते उगवेल अशी सोन्यासारखी भूमी आपल्या देशात आहे. एकाच शेतामध्ये भात शेती, गहू, ज्वारी, हरभरा, कडधान्य आणि इतर अनेक प्रकारचे धान्य, फळफळावळे सर्व त्या जमिनीत पिकत असून त्यामुळे एक गोष्ट निश्चित होते आणि ती म्हणजे तेवढे क्षार जीवनसत्वाचे प्रकार आपल्या ऋषीमुनी भारतभूमीला सुवर्णभूमी जे म्हटले आहे ते अगदी योग्य आहे. परंतु आज रोजी आपल्या सुवर्णभूमीचे रूपांतर केमिकल भूमी म्हणून होत चालले आहे. ही फार न करणारी अशी गंभीर स्वरूपाची चिंतेची बाब झाली आहे. आमचा प्रगतीबद्दल किंवा नवीन प्रकल्पांना विरोध नाही, कारण आपले सरकार जे काय करणार ते पूर्ण विचार करून करणार. पण आज रोजी जे चित्र दिसत आहे ते वेगळेच आहे. संपूर्ण भारत देशामध्ये जेवढ्या म्हणून केमिकल कंपन्या आणि त्या कंपनीमध्ये बाहेर सोडलेले सांडपाणी शुद्ध करून सोडले जात नाही. त्यांना तशी बंधने आहेत किंवा नाही असल्यास त्याचे पालन का होत नाही. शिवाय अशा घातक केमिकल कंपन्यांना परवानगी देताना छोट्या नद्या तलाव अशा ठिकाणी का देतात. अशा कंपन्यांसाठी आपल्या देशाला मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. एवढा सर्व प्रकल्प उभारतात पण शेतीचे प्रकल्प का उभारत नाही. पशु पक्षी प्रकल्प पुढे येत नाही, कारण हे प्रकल्प निसर्गाने देशाचे हित साधू शकतील. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जो देश अन्नधान्याच्या बाबतीत
स्वयंपूर्ण होत नाही तोपर्यंत तो भिकारीच राहील. शांतपणे ऐका, 2 मिनिटाचं काम आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन भारतभर जेथे जेथे पाणी आढळत आहे तेथे तेथे छोटी धरणे बांधून भारत भूमीला सुजलाम सुफलाम करून दर्जाचे अन्नधान्य फळफळावर निर्माण कितीतरी परकीय चलन आपल्या देशाला मिळवून देऊन एक अति मोलाची कामगिरी केल्याचे समाधान तसेच देश सेवा केल्याचे होईल. अन्यथा आपल्या देशाची सुवर्णभूमी ही केमिकलची भूमी झाल्याशिवाय राहणार नाही. मी आतापर्यंत वरीलविषयी जो अभ्यास केला आहे, एक गोष्ट स्पष्ट दिसून आली ती ही की खाजगी राजकारणाच्या नावाखाली ज्या परदेशी यांनी केमिकल कंपन्या उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे त्याचे एवढे रसायन घातक आहे की त्या परिसरांचे संपूर्ण मानवाचे आरोग्य धोक्यात येऊन नदी नाले इतर अन्नधान्य उत्पन्नावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे हे सर्व सोसायटी भोगायचे परिसरातील जनतेने आणि त्यातून जे काही चांगले कामाचे रसायन निघणार ते सर्व परदेशी कंपनी घेऊन जाणार. म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे परदेशी लोकांना घातक रसायन कंपन्या आपल्या भारतामध्ये उभ्या करण्याचे प्रमुख कारण म्हणजे जी काही घाण होईल, जे काही मानवी आरोग्याच्या अन्नधान्याच्या बाबतीत पर्यावरणाच्या बाबतीत असून की देशाचे नद्या भूमी हे दूषित करण्याचे काही चांगले रसायन निर्माण होईल ते परदेशी घेऊन जायचे. आणि परदेशी लोकांना निश्चित माहीत आहे की हे प्रकल्प जर आपल्या देशात उभारले तर आपल्या देशाची भूमी नाले पर्यावरण मानवी आरोग्याला धोकादायक आहे. आपल्या भारतामध्ये उभारण्याची तयारी दाखवून सुरुवात केली आहे. मला वाटते आपण सुज्ञ घातक रसायन प्रकल्प आपला भारतामध्ये उभारण्याची तयारी दाखवून सुरुवात केली आहे. मला वाटते आपण सुज्ञ मंडळी आहोत, भारताचे मान्यताप्राप्त शास्त्रज्ञ आहात. त्यामुळे आपण माझ्यासारख्या सामान्य नागरिकाने ह्यापेक्षा अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. तरी आपणास तळमळीची आणि कळकळीची विनंती करीत आहे की वरील विषयी भारत भूमीच्या रक्षणासाठी सुजलाम सुफलाम करण्यासाठी संपूर्ण मानव जातीच्या आरोग्यासाठी वरील विनंती गंभीरतापूर्वक जाणीवपूर्वक विचार करूनच जे काही कराल ते चांगलेच कराल अशी पुन्हा एकदा विनंती करून आम्ही भारतीयांच्या अशस्त्रान श्रद्धास्थान असलेल्या डॉक्टर बाबा आंबेडकर केंद्राच्या शास्त्रज्ञांना तिवार वर्ग करून माझे पत्र तुम्ही करा. नाही ते काय त्यांना नक्की काय हवं? जो तो कोळी आपल्या भागामध्ये घर बांधायचाच प्रयत्न करतो त्यांच्यासाठी हा विषय फार महत्वाचा आहे. आणि ही वेळ आहे तेव्हाच हा विषय होईल. त्याचे हे समुद्राच्या भरती रेषेपासून 10,000 फूट जागा प्रत्येक कोळीवाड्यांना राखीव ठेवून त्यामध्ये इतर कोणालाही विकण्याचे अधिकार देऊ नये. कोणत्याही कोळीवाड्याला घरे बांधून स्वतःच्या वाढणाऱ्या पिढ्यांना राखीव ठेवून घ्याव्या. तसेच तेथील कोळी बांधवांनी त्यांच्या जागेमध्ये भाडेकरू ठेवण्याचे आदेश देऊ नये. बाहेरून येणारा बिल्डर यांना विकण्यास बंदी असावी. पैशाचे लालू दाखवून हळूहळू कोळीवाड्यांची सत्ता हक्क संपूर्ण नष्ट करतील. आता सर्वपर्यंत हेच घडत चालले आहे. महाराष्ट्रामध्ये बरेच काही कोळीवाडे आज त्याचे परिणाम भोगत आहेत, प्रत्यक्ष पाहावयास मिळत आहेत. त्यांना सांगून ठेवले होते, त्यांनी ऐकले नाही. महाराष्ट्र नाव केवढे सार्थ आहे याची राज्यकर्त्यांनी आपल्या शिवाजी महाराजांनी दिलेल्याची आदेशाची पर्वा न ठेवता आज रोजी नोकरी देण्यासाठी पायाघरणी हजारापासून लाखो रुपयापर्यंत लोक पैसे घेत आहेत. या सर्व बांधवांना देशोधडीला लावले आहे. त्याची प्रत्यक्ष परिस्थिती असून सर्वांमध्ये अतिशय महत्वाच्या
मुद्द्यावर मी आपले लक्ष वेधीत आहे. फार महत्वाचं आहे. ऐका, काम देऊन ऐका. आपले सहकार्य आपणा मोलाचे आहे. त्यासाठी जे कोणाला माहिती नसेल, आजपर्यंत शिवाजीराजे मतदारात कोणी असो तेच चाललेलं आहे. पण काय आहे, हा विषय आजपर्यंत कोणीही इथे मांडलेला नाही. बघा, महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये रायगडचे राजे शिवाजी महाराज कोकणाच्या मोहिमेवर गेले असता मातोश्रींना जिजाऊ-मातांना पुण्यात कोणी नेले. त्यावेळी त्या सर्वांनी महाराजांच्या सेवकांनी सांगितले की तेथील कोळी बांधवांनी सुखरूप शनिवार राजा भजन त्यावेळी शिवाजी महाराजांचा असे फरमान काढले की ठाण्यापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोळीवाड्यांना संरक्षण तसेच त्यांचे व त्यांना लागणाऱ्या जागा जमिनी त्वरित द्यावे हे सांगणार आम्हा 4 कोळीवाड्यांना अपकृत करावे. हो, हे माझा जन्म 1/43 आहे. हे लक्षात ठेवा. आणि हे मुद्दे किती मोलाचे आहेत हे तुम्ही ऐका. पण आयुष्यभर भुकेनं मरण्यापेक्षा एक दिवस उपाशी राहिलेलं बरं. तिथूनच संघर्षाची सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्या आपल्या बाबांसाठी निश्चितपणे झाल्या पाहिजे. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय श्री रमेश भास्कर कोळी साहेबांना की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आणि माझ्या कुटुंबाला आणि समाजाला विनंती करतो की तुम्ही साथ देत सहकार्य दिलं, त्याच्यामुळे हा लढा पुढे गेलेला आहे. पहिलं नमन तुम्हाला, तुम्ही देव आहात आणि हा पंचभूतांचा पुतळा आहे आणि याला चालवणारा एक व्यक्ती आहे. आज आपण लढा लढलेलो आहे, त्याचं जे काय प्रतीक आहे ते एका बॅनरवर लावलेलं आहे. एकीकडे संविधान आहे आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्ट आहे. हे सर्वसाधारण मच्छीमार हा त्या बरोबर आहे. आणि कोर्ट कचेरी म्हटल्यानंतर तुम्हाला कागदाशिवाय काहीही करता येत नाही, बरोबर आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी कामगारांनीच देश स्वतंत्र केला, कामगारांनी सर्व केलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आपला माणूस शिकून शासन सेवेत जाईल आणि तो समाजात आपल्याला नाही देईल. तर हे वाक्य आम्ही डोक्यात ठेवलं, आमची नोकरी डोक्यात घातली, समाजासाठी नोकरीची पर्वा केली नाही. अशा पद्धतीमध्ये 2005 मध्ये पहिलं JNPTची पब्लिक हिअरिंग मध्ये तिथे सुनावणीमध्ये सांगितलं की हा मासेमारी परिसर आहे, मासेमारी परिसर मच्छीमारांचा आहे आणि ही मासेमारी जमिनीचे पैसे आम्हाला मिळाल्याशिवाय शेतकऱ्यासारखे आम्ही गप्प बसणार नाही आणि मिळवणार. 2005 मध्ये अनेक कोळीवाडे फिरलो, जनजागृती केली. काही जज लोकांनी सांगितलं की तुम्ही सगळे कोळी एकत्र व्हा. मग असं करताना या सगळ्या कोळीवाड्यामध्ये 4 कोळीवाडे एकीमध्ये आले आणि एकीमध्ये आल्यानंतर मग आपण काय केलं की अलिबागच्या देवीच्या मंदिरात आपले शिवकर भाऊ आहेत, त्यांनी पहिला धर्मचा लढला होता. मग त्यांच्या बेसिसवर एक पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समिती स्थापन केली आणि त्या माध्यमातून आपण भांडायचं, निरपक्ष राजकीय पक्ष विरहित. आणि पहिलं 4 गावं बिना पक्षांनी ते एकत्र जमली, बिना पक्षांनी 17 वर्षे एकत्र राहिली. त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं की हे सगळं करत असताना आता जेवणाची वेळ झालेली आहे, जास्तीत जास्त सांगतो, पण आपल्याला हे सगळ्याला जमा केलं, जनगणनेमध्ये आणलं. तुम्हाला प्रत्येकाला मच्छीमार कार्ड आणून दिलं, कमिटीने दिलं. म्हणजे त्याच्यामध्ये रमेश आहे असं नाही आहे, सर्व कमिटीने काम केलं तरी सध्या 1630 लोक त्याच्यामध्ये आहेत, बरोबर आहे. अशा करता आपण हे प्रश्न कलेक्टर, आम्हाला असं सांगण्यात आलं की कलेक्टर म्हटला शासनाला बैल दूध देतो तर शासन बैल काय खरं आहे. पण आम्हाला सांगण्यात आलं की ह्या 4 गावांचा सर्वे व्हायला पाहिजे
मग कलेक्टरने ते चारही गावामध्ये महसूलचे फिशरीचे प्रतिनिधी नेऊन 2007 मध्ये या 1630 कुटुंबांना आयडेंटिफाय केलेला आहे आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी 2009 ला शासनाला दिला आणि या 1630 मच्छीमार कुटुंबांचं पुनर्वसन करावं लागेल हे त्यांनी रायटिंग मध्ये दिलं. शासनाने 7,14,000 रुपये प्रमाणे प्रत्येकी द्यायचं असं त्यामध्ये 30/10/2012 ला ठरवलं आणि 129 कोटी रुपये देण्यासाठी या कंपन्यांना सांगितलं सरकारकडे जमा करा. पण सरकारने काय केलं, या JNPT पत्र पाठवल्याबरोबर ते पत्र घेऊन हायकोर्टात धावले. हायकोर्टात धावल्यानंतर प्रश्न असा आला काय, त्यांनी पारंपरिक मच्छीमार कृती समितीवर केस केली आणि केस केल्यानंतर आम्ही कामाला असताना आमच्या घरामध्ये हे पेपरचे गट्टे यायचे वकिलांचे, कारण सगळे बॅरिस्टर होते. ONGC, JNPT, NMCJ आणि सिडको या पदांचे सत्र होते आपल्याकडे आणि ह्याचे गट्टे येताना आपल्याकडे उत्तर देण्यासाठी कागद लागत होता. हा लढा कागदाने चाललेला आहे आणि कागद नसेल तर कोर्ट कचेऱ्या नाही करू शकत तुम्ही, बरोबर आहे. ही कागद शोधायचं काम ही संविधानात ही पुस्तकं ठेवलेली आहेत. या पुस्तकांची अभ्यासाची जबाबदारी सर्व रात्रंदिवस पार पाडत होतो आम्ही कमिटी सर्व आणि हे सर्व मांडत होतो. असं मांडता त्याच्यानंतर काय झालं की हे हायकोर्टात गेले आणि 25 ऑगस्ट 2013 मध्ये हरित न्यायालयाची पुण्यामध्ये स्थापना झाल्यानंतर इथे आम्ही एक साधा अर्ज केला की आम्हाला कल्पना नव्हती. अर्ज केल्यानंतर जजेसनी आम्हाला गणपतीचं पूजन होतं 9 सप्टेंबर 2013 ला तिथे आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की असा अर्ज करून कोर्टामध्ये तुम्हाला चालत नाही, तुम्हाला कोर्टाच्या प्रोसिजरनी पिटिशन फाईल करावं लागेल, कोर्टाची फी भरावी लागेल. तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला वकील देतो. आता आम्ही ज्यांना सांगितलं का तुम्ही मराठी आहात, आमची जी काय भाषा आहे मच्छीमारांची ती तुम्ही मच्छीमार भाषेमध्ये आहे का, मग ती नाही विनंती ऐकली. कारण वकील तो वकीलच आणि मग त्यांनी रजिस्ट्रारला सांगितलं की यांना ट्रेनिंग द्या की इंग्रजीमध्ये पिटिशन कसं फाईल करायचं, फी कशी भरायची आणि पुढची तयारी त्यांनाच करावी लागेल. मग ह्या हिशोबाने काय केलं की ते सगळं पिटिशन मराठीमध्ये आपल्याकडे त्यावेळी पैसा काढलेला नाही. आपण 10 वर्ष तरी बिना पैशाने लढत होतो, कारण पैसे काढले असते तर पैसे खाले समाज म्हणजे सगळ्यांनी बुडवलं असतं, हे चालू दिलं नसतं. पण आपण पर पेजला 450 रुपये ट्रान्सलेशनला भरून हायकोर्टाला सादर करत होतो, बरोबर आहे. असं करत असताना सुद्धा आम्ही समाजापुढे या कमिटीने हात पसरलेला नाहीये, बरोबर आहे. आज जो पैसे देत नाही तोही बोलतोय तर पैसे खाले. अरे पैसे खायचे असेल हा लढा झालाच नसता, बरोबर आहे. मग असं करताना असू द्या. परत 2013 मध्ये 14 मध्ये NGTने 30 करोड रुपये कलेक्टरकडे जमा करायला सांगितले, तर ह्या कंपन्या रात्रीमध्ये सुप्रीममध्ये पोहोचल्या. पण आपल्याला सुद्धा रात्री सुप्रीम कोर्टमध्ये जाण्यासाठी 21 हजार रुपयाचं विमानाचं तिकीट काढून जावं लागलं आणि तिथे हे पेपर सगळे इंग्लिश मध्ये त्या मुलीकडून नेऊन सगळं मांडलं गेलं आणि 1 तारखेमध्ये सुप्रीम कोर्ट मधून सुद्धा या 4 कंपन्यांना हकललं गेलं. हा मांडला नसता तर झाला नसता. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा 2015 जनगणना केली. तुम्हाला 2016 मध्ये जागतिक बँक कर्ज देते, जागतिक बँकेकडे सुद्धा आपली कंप्लेंट केली, रायटिंग मध्ये इंग्लिश मध्ये सगळं मांडलं. त्याच्यानंतर 2017 ला JNPTचा 64 रस्त्याचा भराव करायला लागले, त्यावेळी सुद्धा आपण हायकोर्ट मध्ये गेलो की ही आमची जमीन आहे. मग असं हे करताना तुम्हाला सांगतो की NGTने पहिलं हे कबूल केलं की ही मच्छीमारीची जमीन ही मच्छीमारांची. हा ऐतिहासिक विजय झालेला आहे. एवढी वर्ष आपल्याला कोणी दाद लावलेली नाहीये, म्हणून आज मच्छीमारांची जमीन आहे आणि आपण मच्छीमार जमीन म्हणून आपण पैसे मागायचे आपण पाठी आहोत. ही जी नुकसान भरपाई NGTने दिली ती 2012, 13, 14 ची दिली. आता पुढचे तुम्हाला जर बांधायचं असेल तर NGTने काय सांगितलं की जमीन पूर्ववत करायची, म्हणजे मासेमारी करते.
ते केलं का त्यांनी? नाही केलं. त्यांनी काय केलं? आणखी एक्सटेन्शन G30 बांधलं, चौथं टर्मिनल बांधलं, काल लिक्विड कार्गो बांधली, बोर्डवर बांधली, हजारो कोट चालू केले म्हणजे ते त्यांच्या मागतात. आणि काय करतात तर आपला समुद्र त्याच्यावर प्लॅनिंग एशीमध्ये बसून करतात आणि मग त्याच्यामध्ये काय करतात ते जागतिक टेंडर काढतात. जागतिक टेंडर काढून काय करतात तर हे बांधा, वापरा आणि हस्तांतर करा अशा याच्यामध्ये तो बंदर मला स्वतःच बांधते कुठं? म्हणजे जमीन आमची, परवानग्या घेतात एक जण आणि मग ते पैसे स्वतःच कमवतात. मग अशा पद्धतीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की जर मच्छीमारांची जमीन आहे तर मग आपण काय अधिकार मागू नये का? बरोबर आहे. मग अशा ह्याच्यामध्ये एनजीटीचं ह्याच्यामध्ये केसेस करत असताना अनेक केसेस आपले चालू आहेत. म्हणजे आता वेळ जेवणाची झालेले पण पुन्हा डिटेलमध्ये सांगत नाहीये. पण असं झालं की सिडकोने 12.5 हेक्टर जमीन एनएमएचडीला दिली. तर एनएमएचडीने सुद्धा मासेमारी जमीन आपली वापरली. सगळ्यांनी सिडको पासून त्यांनी होल्डिंग फंड म्हणा, धरणं बांधा, सर्व बांधा, हे सर्व केलं. आणि मग एनएमएचडीने 130 कोटी 2003 ला सिडकोला दिलेले आहेत पुनर्वसनासाठी. एकही पैसा वापरला नाही. तर हे सगळे आपण त्याच्यासाठी भांडत आहोत. म्हणजे तुमची एकी असल्यामुळं आम्ही त्याच्या पाठपुरावा करत आहोत त्याच्यामध्ये. आता हे करत असताना या खाडीमध्ये किंवा नावाशेवडीमध्ये या सगळ्या खाडीमध्ये एक सेंट्रल वॉटर रिसर्च सेंटर ही संस्था आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. ही संस्था पुण्याला आहे आणि ह्यांनी 50 रिपोर्ट दिलेले आहेत. हे रिपोर्ट असे आहेत की आपला धंदा जो आहे, तुम्हाला एक आम्ही 11 पेपर दिलेले आहेत त्याच्यामध्ये डिटेल दिलेला आहे. तर ह्या संस्था बनावट रिपोर्ट बनवतात. ह्या मासेमारीवर काही परिणाम होणार नाही. पण आता असं झालेलं आहे की त्यांच्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की मासेमारीवर परिणाम झालेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये हे करता करता आपल्या एनजीटीच्या आदेशाने नावाशिवडीचा प्रश्न आला. तर नावाशिवडीमध्ये सुद्धा 2015 पासून आपण पहिला पत्रव्यवहार चालू केला की नावाशिवडीचा प्रोजेक्ट हा आमच्या मासेमारी जमिनीत आहे आणि मासेमारी जमीन असल्यामुळं ही 4 गावं बाधित होतात. आणि काय होतात ते आम्ही त्यांना सांगितलं की ह्या तुमच्यामध्ये आमचं मासेमारीचं जाल चालणार नाही. आम्हाला पूर्ण कुलाब्यापासून ते ठाण्यापर्यंत जायचं ते जाणार नाही. हे सगळं सांगितलं. तर तुमच्या तलामध्ये जो बदल होईल तो किती वर्ष चालेल हे तुम्ही सांगितलेलं नाहीये. मग असे करताना नावाशिवडीमध्ये सुद्धा आपल्या केसा भेद धरून हे केलेलं आहे आणि आपल्या लोकांना पहिला हप्ता आलेला आहे. पण आपल्या विरोधात एवढी विरोध आहे आपल्या समाजाच्या बाहेर. ह्या समाजाने 1.5 वर्ष आपल्याला नावाशिवडीचा सुद्धा दुसरा हप्ता येण्यासाठी, तिसरा हप्ता येण्यासाठी हे केलं. मग पुन्हा आपण एनजीटी याच्यामध्ये राज्य मान्य आठवड्यामध्ये आपण गेलो आणि त्यांना सांगितलं की हे पुढारी आहे म्हणजे राजकीय पक्षवाले म्हणा किंवा अधिकारी फिशरीजचे 20-20, 30-30, 40-40 हजार मागायला लागले. आणि मग आपण त्यांना सांगितलं की ते होळीवाल्यांना पण ते पास करत नाही, हे करत नाही. मग आपण शिशी वगैरे ते सगळं मांडलं कोर्टामध्ये आणि कोर्टाने सांगितलं की जेवणाचं ताट दाखवायचं आणि पैसे मागायचं हा व्यवहार तुमचा चालू आहे. पण अशा पद्धतीमध्ये एनजीटीने सुद्धा 2 हप्ते किंवा 3 हप्ते आहेत ते एकाच वेळी देण्याचा निर्णय केलेला आहे. बरोबर आहे. आणि त्याची मुदत 22 नोव्हेंबर 2022 होती. पण ते गेलं. पण आज त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर अवमान झाला म्हणून तेही पैसे तुम्हाला जमा केलेले आहेत त्यांनी. आता दिल्लीचा नागपूरचं अधिवेशन संपलं तर तेही पैसे तुम्हाला येतील. बरोबर आहे. आता हे करत असताना तुम्हाला आता आपण बरं सांगितलं की जेएनपीटीचं 4थं टर्मिनल अडवलं. ह्या परवानग्या देणाऱ्या संस्थांना आपण पकडलं. मग हे सगळं केल्यानंतर जेएनपीटीने शरणागती पत्करली. मग त्यांनी ठरवलं की अपील, सगळ्यांनी त्यांना सांगितलं की तुमचा अपील सुप्रीम मधून मागं घ्या आणि याचे पैसे. बरोबर आहे.
पण जेव्हा हा आपण जीवापात लढाई केली तेव्हा त्यांनी ती माघार फार घेतलेली आहे आणि तो त्यांचे माघार जिवारी लागलेली आहे. बरोबर आहे. पण आपण काय करतो, अजूनही आपली या 2 तारखेला सुप्रीम मध्ये तारीख आहे, आपण सांगतो की 14 टर्मिनल आमच्या जमिनीवर नकोच आहे. कारण कसं आहे की 3 वर्षाची नुकसान भरपाई दिली पण आयुष्य चालेल आपलं नाही चालणार. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितला तर JDBTनी जे काय 66 कोटी 63 लाख जमले त्यांनी जमा केले होते सुप्रीम मध्ये आणि सुप्रीमने ते एवढी केले होते त्याचे 94 कोटी 22 का 24 लाख आता आपल्याला येते. म्हणजे 5.5 पावणे 6 लाख रुपये तुम्ही आज पेपर जमा केल्यानंतर तुम्हाला 2 महिन्याच्या आत देणार आहे. बरोबर आहे. आता ते पैसे घेतल्यानंतर सुद्धा आपले सुप्रीम मध्ये प्रत्येकाचे 4-4 लाख रुपये बाकी राहत आहेत. बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये सगळे पैसे घेतोय आपण पण आपल्याला त्या वकिलांची फी द्यावी लागेल. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही बिनशर्त मदत कमिटीला करायला पाहिजे. हे त्याच्यामध्ये आता हे सर्व करत असताना आपल्याच केसेसच्या बेसिसवर हायकोर्टनी सुप्रीम कोर्टनी एक सरकारला आपल्या पुनर्वसन धोरण तयार करायला सांगितलं. आता धोरणामध्ये काय सांगितलं सरकारने 25,000 आणि 6 लाखापर्यंत यांना नुकसान भरपाई द्या. म्हणजे कुठेही महाराष्ट्रात प्रोजेक्ट झाला तर तुम्हाला एवढेच पैसे दिले जातील. मग आपण त्याच्यामध्ये पुन्हा केस केली हायकोर्टामध्ये पारंपरिक आणि त्यांना सांगितलं की जर माछीमार पारंपरिक मच्छीमार हा मासे मारून आणतो त्याच्यातले अर्धे मासे स्वतःसाठी ठेवतो अर्धे मासे विकतो आणि मग त्याच्यावर त्याची पोराची लग्न कार्य शिक्षण वगैरे जे काय असेल ते करतो. बरोबर आहे. पण तुम्ही जरी 6 लाख हायएस्ट पकडले तरी आज बँकेचा व्याज किती आहे 3.5-4%. मग तुम्ही जे काही 6 लाख रुपये द्याल आम्हाला कायमचा धंदा घातल्यानंतर तर त्याच्यामध्ये येणारा इंटरेस्ट मध्ये 1 दिवसाची जेवाची मासली पण येणार नाही. मग हे कोर्टाला आणि त्या शासनाला आजपर्यंत सांगत आलेलं आहे. बरोबर आहे की जे 6 लाख रुपये भीक नको आहे आम्हाला. अरे पिढ्यानं पिढ्या आमच्या गेल्या. बरोबर आहे. मासेमारी जमिनीवर पिढ्यानं पिढ्या गेल्या आणि मग आपण ते सगळं पोसून मांडत आहे जे तुमच्या 1630च्या ताकदीने मांडत आहोत. बरोबर आहे. याच्यामध्ये कोणी नाही. तर असं करता करता सुप्रीम आणि हायकोर्टच्या सिनियर लोकांनी सांगितलं की ह्या पॉलिसीमध्ये जर तुम्हाला लढायचं असेल तर पहिला तुमचा मच्छीमार कामगार कायद्यामध्ये तुम्हाला बसवावं लागेल. बरोबर आहे. आणि कामगार कायद्यामध्ये बसवण्यासाठी मग त्यांनी आम्हाला सांगितलं मग त्याच्या पद्धतीने 14 नोव्हेंबर 2022 मध्ये आपण एक युनियन स्थापन केलेली आहे. आणि युनियन स्थापन करून सरकारला काय सांगितलं की मासेमारी जमीन ही आमची इंडस्ट्री आहे. ह्याच्यामध्ये 365 दिवस 24 तास काही कच्चा माल न देता ती उत्पन्न देते प्रोडक्शन देते इंग्लिश मध्ये. बरोबर आहे. आणि ते प्रोडक्शन म्हणजे मासा आहे जाताना प्रत्येक जण. आणि हे आपल्याला आता युनियनच्या माध्यमातून सरकारला सांगावं लागलेलं आहे. बरोबर आहे. आणि हे सगळं मांडतोय आपण आणि अनेक आता वेळ झालेली आहे त्याच्यामुळे अनेक केसेस आपल्यावर आहेत. आपण अनेक केसेस भांडत आहोत. बरोबर आहे. तर अशा पद्धतीमध्ये जे काय याच्यामध्ये कमी जास्त आहे ते वेळेअभावी संपवतो आणि मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद.